आज वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत आम्ही इथे अस्थिरोग उपचार शिबिर आयोजित केलेलं आहे। डॉक्टर गोवर्धन पराशर यांचं गेल्या वर्षी निधन झालं आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की कोकणात आपल्याकडे अस्थिरोग उपचार शिबिर त्यांना घ्यायचं होतं, पण त्यांचं अचानक निधन झाल्यामुळे ते राहिलं त्यांची इच्छा। आणि मग गेल्या वर्षी आम्ही 2 आणि 3 सप्टेंबर रोजी चिपळूणमध्ये 2 दिवसाचं शिबिर आयोजित केलं होतं। त्या शिबिराला चिपळूणवासियांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि आम्हालाही त्यांच्या शिबिरार्थी लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनीच इच्छा व्यक्त केली होती की असे सातत्याने आपल्या चिपळूणात आणि जिल्ह्यात अशा पद्धतीचे शिबिर व्हावे। आणि तेच औचित्य आम्ही साधून देवरुख आणि संगमेश्वर मधील लोकांसाठी की जिथे अजिबात वैद्यकीय सुविधा अशा पद्धतीच्या पोहोचत नाही, अशा लोकांसाठी इथे शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। सकाळपासून कमीत कमी 200 रुग्णांना डॉक्टरने चेक केलेले आहेत। 4 चांगले तज्ज्ञ डॉक्टर इथे आलेले आहेत। डॉक्टर नंदकिशोर पराशर, डॉक्टर हेमंत पराशर, निखिल पराशर आणि योगेंद्र पराशर अशी डॉक्टर्सची टीम आलेली आहे आणि लोकांना एक चांगला प्रतिसाद इथे दिलेला आहे आणि त्याच्या पण तोंडावर आम्ही ते बघतोय त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांनी इथे खूप समाधान व्यक्त केलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।